तुळजापूर तालुक्यातील काटी हे गाव मध्ययुगीन काळामध्ये एक महत्त्वाचा कसबा होता। आज या गावची ओळख इथल्या जामा मस्जिदीमुळे आहे। बुऱ्हाण निजामशाहच्या काळामध्ये मीर याकूब नावाचा एक सरदार होता। त्याच्या पत्नीनं त्याच्या निधनानंतर ही मस्जिद बांधली त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ। या मस्जिदीसाठी तिने लग्नाच्या वेळी दिलेला महेरचा पैसा वापरला। ही मस्जिद दखनेतल्या अनेक मस्जिदींशी मिळती जुळती आहे। अहमदनगरमधली दमडी मस्जिद, आळंदमध्ये फरहद खाननं बांधलेली मस्जिद किंवा जालन्यामधली मस्जिद, या सगळ्या मस्जिदींची शैली आणि या मस्जिदीची शैली एकसारखी आहे। पण या मस्जिदीचं निराळं वैशिष्ट्य म्हणजे या मस्जिदीला असलेलं भव्य प्रवेशद्वार। या मस्जिदीच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर अनेक महत्त्वाच्या इमारती नजरेस पडतात। वजूखाना आहे आणि इतर अनेक स्तंभ देखील आहेत। मस्जिदीच्या मुख्य प्रार्थनागृहामध्ये कुराणच्या आयती लिहिलेल्या आहेत। पाण्यानं साफ केल्यानंतर या आयती दिसतात। या आयतींविषयी अनेक दंतकथा या परिसरात आहेत। ही मस्जिद नक्षीकाम, बांधकामाची शैली अशा अनेक वैशिष्ट्यांमुळं दखनेच्या इतिहासाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून समोर येते।